हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे चिवडीची भाजी। तर चिवडीच्या भाजीला खूप सारे नावं आहेत। चिवडीची भाजी पण म्हणतात, चिवईची भाजी पण म्हणतात आणि बारीक घोड भाजी पण म्हणतात। तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। आणि चला, आणि या भाजीचे प्रकार पण खूप आहेत। मी आता एक सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आणि त्यानंतर या भाजीचे जेवढेही प्रकार आहेत तेवढी मी तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये दाखवणार आहे। या भाजीचे कढीगोळे पण खूप टेस्टी बनतात। तुम्हाला जर चिवडीच्या भाजीची कढीगोळी रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर सर्वात आधी मी इथे भाजी निवडून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी भाजीला लागणारे साहित्य गोळा केलेले आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं, तेल तापू द्यायचं, त्यामध्ये मोहरी आणि जिरा टाकायचा, त्यानंतर कांदा लसूण टाकायचा। कांदा लसूण टाकला की कांदा लसूण थोडा वेळ होऊ द्यायचा। खूप इझी रेसिपी आहे, पटकन होऊन तयार होते। त्यानंतर मी यामध्ये लाल मिर्च, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडा वेळ होऊ द्यायचं आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये भाजी टाकून द्यायची आहे। भाजी टाकली की ही भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे। आणि हो, तुम्ही जर आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे। याआधी पण माझ्या 4-5 रेसिपीज उन्हाळी वाळवणाच्या टाकून झालेल्या आहे। आय होप त्या तुम्हाला आवडल्या असेल। तर इथे बघा, चांगल्या प्रकारे मी भाजी मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यावर फक्त 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर झाकण काढल्यावर हे बघा असं भाजीला पाणी सुटते। पाणी सुटल्यानंतर यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे आणि बेसन टाकल्यानंतर ही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। कुणाकुणाला ही भाजी आवडते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आता उन्हाळ्यामध्ये खूप नवनवीन भाज्या येतात बाजारामध्ये, त्या मी सगळ्या रेसिपी समोर टाकणारच आहे। तर ही बघा भाजी अशी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। बेसन टाकलं की त्यानंतर यावर फक्त 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे। झाकण काढायचं आहे आणि ही आणखी एकदा मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर बघा किती छान भाजी दिसतंय, बघूनच खावीशी वाटते। माझी खूप फेवरेट भाजी आहे, मला खूप आवडते। हे तुम्हाला पण आवडते की नाही मला नक्की कमेंट करून सांगा। तर तयार आहे आपली चिवडीची भाजी, वरण भात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचे धापडे आणि कढी। हे तर उन्हाळ्यामध्ये जेवणामध्ये पाहिजेच पाहिजे। तुम्हाला जर ज्वारीच्या धापड्यांची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, ती पण मी पोस्ट करणारच आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।